हॅलो गाईज, वेलकम टू अवर चॅनल श्री सखीज रेसिपी. दिवाळीचा सीझन चालू आहे आणि आपण आज बघणार आहोत करंजाचं सारण आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत करंजा कशा बनवायचे ते. ठीक आहे, मग चला रेसिपीला सुरुवात करूयात. करंजाच्या सारणासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी खोबरं घेतलंय आपण भाजून, 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी पिठी साखर, ही आहे आपली ड्रायफ्रूटची पावडर, ही आहे खसखस, हे वेलची पावडर. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. आणि महत्वाचं म्हणजे लागणारं साजूक तूप, कारण साजूक तुपाशिवाय करंजा बनूच शकत नाही. गॅस चालू केलाय आपण. त्याच्यामध्ये 2 चम्मच तूप टाकलेलं आहे मम्मानी. रवा त्या तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. रवा छान भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. आता रवा छान भाजून झालाय, तुम्ही बघू शकता. आता तो रवा थोडासा कलर पण त्याचा चेंज झालेला आहे. आपण आता तो रवा काढून घेऊया. त्या भाजलेल्या खोबऱ्यामध्ये तो भाजलेला रवा मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, मम्मा मिक्स करून घेतीये. ड्रायफ्रूट पावडर ऍड करायची आहे. आता त्याच्यामध्ये पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये भाजलेली खसखस ऍड करून घ्यायची. आता त्याच्यामध्ये वेलची पावडर ऍड करून घ्यायची. खसखसीचं प्रमाण किंवा वेलची पावडरचं प्रमाण किंवा पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला कितपत गोड हवा आहे. तुम्हाला हे सगळं मिक्सचर जे तुम्ही ऍड केलेलं आहे ते छानपैकी होमोजिनियस मिक्सचर तयार करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आपण खोबरं जरा मोठाडच ठेवलेलं आहे, म्हणजे ते करंजामध्ये दाताखाली छान लागतं. करंजाचं सारण टेस्ट करून बघतोय. खूप छान झालंय, म्हणजे गोड, स्वीटनेस एकदम सगळ्या ज्या गोष्टी आहेत एकदम प्रमाणामध्ये पडलेल्या आहेत. एक नंबर झाले सारण. ठीक आहे, तुम्हाला जर आमचं करंजाचं सारण आवडलं असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ श्री सखीज रेसिपी. थँक्यू सो मच.